नमस्कार मंडळी, अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरीज ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, आताच काही दिवसांपूर्वी वाचनात काही गोष्ट आली, म्हटलं सहज असं वाटलं की तुमच्याबरोबरही शेअर करावं यावेळेस, म्हणून हा प्रयत्न। एक मुलगी असते कॉर्पोरेटमध्ये काम करणारी, खूप फ्रस्ट्रेट असते, ऑफिसचं प्रेशर आहे, जॉबचं प्रेशर आहे, कलिग्स आहेत, सगळं पिअर प्रेशर वगैरे आपण जे म्हणतो तसं सगळ्यामध्ये फ्रस्ट्रेट झालेली एक मुलगी आहे। घरी येते, आपल्या घरी तावातावानी एकदम अशी तणतणलेली असते। आईला आल्यावरती अनेक गोष्टी सांगत असते, हे असं हे तसं, बॉस असा म्हणाला, मित्रमैत्रिणी असे आहेत वगैरे। आईला एकंदरीत अंदाज येतो की आज सगळंच काहीतरी बिघडलेलं आहे या मुलीचं। आई सरळ किचनमध्ये येते, फार इंटरेस्टिंग आहे, लक्ष देऊन ऐका। आई किचनमध्ये येते, गॅसवर 3 बर्नरवर पातेल्यांमध्ये पाणी उकळायला ठेवते। मुलगी येते, विचारते, आई तू काय करते? एकतर आधीच तणतणलेली असते बिचारी, तिला असं वाटतं आई अजून काय हे करायला लागली। आईने काहीही न बोलता तिन्ही उकळलेल्या भांड्यातल्या पाण्यामध्ये एका भांड्यामध्ये अंड टाकलं, एका भांड्यामध्ये गाजर टाकलं आणि एका भांड्यामध्ये कॉफीच्या बिया टाकल्या। आई शांत होती तर मुलीलाही शांत राहणं भाग होतं। शांत राहून 5-1 मिनिटं गेली असतील ह्या सगळ्या प्रकारामध्ये। शांत झाल्यावर तिच्या आईने तिला म्हणाली की आता बघ तुला काय दिसतंय। गाजर सावकाश बाहेर काढलं, अंड बाहेर काढलं आणि कॉफीच्या बिया तर होत्याच। मुलगी म्हणाली की अरे गाजर एकदमच लिबलिबीत झालंय, अंड तर किती छान मस्त उकडलं गेलंय आणि आहा कॉफीचा वास तर कायच। आई म्हणाली अशीच असते आपल्या आयुष्यातली परिस्थिती। हे उकळणारं पाणी म्हणजे तुझ्या सभोवतालचा परिसर आहे, जे तुला काही ना काही गोष्टीमुळे डिस्टर्ब करत असतात। तू गाजर बनून राहशील तर अशीच लिबलिबीत होशील, अंड बनशील की जे आधी टिचकी मारलं तरी फुटेल, अशी ज्याची परिस्थिती होती ते ह्या उकळलेल्या पाण्यात गेल्यानंतर मात्र त्याने स्वतःला त्या परिस्थितीमध्ये इतकं टणक बनवून घेतलं की त्याला आता कोणीही सहजासहजी फोडू शकणार नाही। आणि कॉफीच्या बिया त्यांनी तर त्या परिस्थितीमध्ये स्वतःचाच रंग उधळून दिला। मुलीला जे समजायचं होतं ते समजलं। आता तुम्ही ठरवा, तुम्हालाही तुमच्या अवतीभोवतीच्या असणाऱ्या स्ट्रेसफुल वातावरणामध्ये काय बनायचंय, गाजर, अंड की कॉफीच्या बिया। नमस्कार।